नमस्कार मंडळी, मी आरती स्वागत करते आहे तुमचं आपल्या चॅनलवरती. त्याचं नाव आहे आरुष आणि मम्मा. मंडळी, तुम्हाला माझ्या आवाजावरूनच कळत असेल की माझी बाबू हां, तू अभ्यास केला सांगते मी सर्वांना. हां, तर मंडळी हो, आर्विशने अभ्यास केलेला आहे. 1 to 10पर्यंत त्याने स्वतः रायटिंग केलं आणि परत अजून त्याने ABCD पण स्वतःहून लिहिलेली आहे. खूप छान लिहिली आहे. नक्की तुमच्यासोबत नंतर शेअर करेल मी. आणि अजून म्हणाल तर माझी ना तब्येत ठीक नाही आज, थोडीशी मला बरं नाही वाटत आहे. आणि तुमचे खूप सारे कमेंट्स आहेत की आरती प्रेग्नेंट आहे का, आरती प्रेग्नेंट आहे का. तर तसं अजिबातच काही नाही आहे. तुमच्यापासून काही लपून नाही ठेवलेलं. प्रेग्नेंट असते तर मे बी याआधीच ती गुड न्यूज तुमच्यासोबत शेअर केली असती, पण तसं काही नाही आहे. तर मग काय शेअर करायचं. आणि हो, व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसत असेल तर मी याआधी पण सांगितलेलं आहे की माझी ओटीपोट दिसतं थोडंफार, त्यामुळे तू असं पटकन साडीवरती असं वाटतं की हा बाबा प्रेग्नेंट आहे, पण तसं नाही आहे. आणि माझी सिझर झालेली आहे. आणि तुम्हाला माहिती आहे की मी खाण्यापिण्याचं काही पथ्य पाळत नाही किंवा डायटिंग वगैरे हे सगळं मी या भानगडीत पडत नाही. मला तरी माझं जसं जेवण म्हणजे कसं एकदम जास्त नाही आहे, मोजकंच खाणं आहे, पण मग तरी पण मी डायटिंग वगैरे काही करत नाही. आणि माझी तब्येत आहे ती अशीच आहे पहिल्यापासून असं. तर मग तेच आता आम्ही निघतो जाणार. माझं ना थोडं बँकेत काम आहे, तर त्या काम करण्यासाठी जातो आहोत आम्ही. आणि अजून एक गोष्ट गुड न्यूज तुमच्यासोबत शेअर करायची आहे. तर आता पहिले आम्ही घरी जाणार आणि मग ते तुम्हाला सांगणार आणि मग त्याच्यानंतर पुढे जाणार आम्ही असं. तर चला मग हे बघा, निघतो आम्ही. कुठे जायचं आहे आपल्याला? हां, बँकेत जायचं आहे. चला. तर मंडळी, आम्ही आलो आहोत घरी आणि इकडे आहेत मम्मी. मी बँकेत चालले, तू आईजवळ थांब. तर तुम्हाला जसं सांगितलं की आम्ही बँकेत आलो होतो आणि आमचं बँकेचं काम झालं आहे करून. आणि अजून एक गोष्ट की आर्विश खूप रडत होता. त्याला सकाळपासून त्याची रडरड चालू होती रिमोटची कार पाहिजे म्हणून. तर मग विशाल बोलले चल त्याला घेऊन देऊ म्हणे रिमोटची कार. तो आमच्यासोबत नाही आहे, पण मग त्याने खूप जिद्द केली सकाळपासून, खूप रडला आहे त्या गोष्टीसाठी. आणि एकदा त्याने जिद्द पकडली तर मग तो ऐकत नाही. त्याला जे हवं आहे ते हवंच आहे. त्याला म्हटलं आईकडे झोप तू जरा वेळ, आम्ही जाऊन येतो. आमचं आता काम झालं आहे, तर म्हणून म्हटलं चला त्याला रिमोटची कार घेऊ आपण. आणि आम्ही इथे प्रिया शॉपमध्ये आलो इगतपुरीमध्ये. बघू आता, त्यांनी 2-3 गाड्या दाखवल्यात रिमोटच्या आम्हाला. बघू. हे बघा, ही एक गाडी आहे रिमोटची. निघत नाही का? मग काढू पण नका. ही एक आहे, हे बघा ही एक आहे. ही रेडमध्ये एक आहे. अशा सगळ्या कार आहेत. मला ही आवडली, छान आहे. कशी दादा? दादा कशी? 950. हे बघा. अच्छा म्हणजे अच्छा हा, याच्याने हे मॅन्युअली करायचे आणि कंटिन्यू बाबा कशी ही दाखव ना मला एकदा चालू. हिच्यामध्ये कलर चेंज आहे का? हाच कलर आहे. हा, त्यांनी रेडच सांगितली आम्हाला. ही जब्बर आहे यार. देखो काय को उसने महीना भर अच्छा चला है, फिर बाद में नहीं क्या. हे बघा ही. तर ही गाडी फायनली घेतलेली आहे आर्वीसाठी. हे बघा, आता घरी गेल्यावर हिचं ओपनिंग करू आपण. तर गिफ्ट पॅक करून घेतोय म्हणजे त्याला सरप्राईज राहील. नाही नाही, ते रफ नका करू, घरीच न्यायची ती. फक्त बाबूला असं हे देण्यासाठी, असं की बाबू तुला गिफ्ट आणलंय म्हणून. हलकंच लावून द्या, जास्त पण नका. ते काय घरी जाऊन लगेच काढेल तो. फायनली गाडी घेतलेली आहे. झोपलाय का?
आम्ही झोपला सुद्धा नाही कारण की तू गाडीची वाट बघतोय. गाडी घेऊन येतील. इकडे आरूच्या तर रिएक्शन बघू काय असेल. आईज क्लोज कर, आईज क्लोज, आईज क्लोज करायचे. आईस त्यासाठी राईस आणलं म्हणून आईस क्लोज करतो. आईज क्लोज. बापरे. थँक्यू. लव यू बाबू. इकडे आरविशचं गिफ्ट ओपन होत आहे आणि आरविशनी आईज क्लोज केलेत. बारीक बघू राहिला. चिटिंग नाही करायची आरविश. अरे बाबा. ते ना तो बाजूचा पोरा आहे ना त्याला बर्थडे गिफ्ट द्यायचंय. आरविशला नाही येते. हा खालून खालून ती खोल ना. हे सेलने चेंज करून घेतले आपण त्याच्याकडनं. ते खोला उमेश भाऊ. स्क्रू आहे. स्क्रू थांबा थांबा थांबा. असं हा असं खोला. चार्जिंग आहे. मैं उत्ते दिल छोड़ आया. तर मंडळी आरविशला ती रिमोटची कार आणली आहे. तुम्ही पाहिलं व्हिडिओमध्ये. आणि आरविशचं कंटिन्यू खेळायचं काम चालू आहे कार घेऊन. आणि मम्मी त्याची गंमत बघत बसल्यात. का मम्मी काय करते? मोठी पण गाडी खेळतोय तो. ती गाडी बाहेर घेऊन गेला तर खेळायला त्या दगडात. ते काय म्हणतात कुठून जाते त्या गाडीवर ऐकत नाही अजिबात. त्याला म्हटलं झोप. म्हटलं गाडीची चार्जिंग उतरली म्हणून त्यांनी ही गाडी घेतली. आता ही गाडी चार्जिंग लावून पण परत तो या गाडी त्याला म्हटलं झोपून घे. म्हणतो मी का झोपू म्हणतो. मी का झोपू म्हणतो. मला खेळायचंय. आता काय करायचं? खेळ म्हटलं. मी आई बसलेली बाहेर. बाहेर बसून घेतलं आणि तो खेळत होता बाहेर. तर तेच असं घरामध्ये गप्पा मारतोय आम्ही. आता मम्मी आहे ना कावड यात्रेला गेल्या होत्या लास्ट वीकमध्ये. तर तेच मम्मी सगळं तिकडचं सांगतात मला की आरती असं तसं. मम्मी कुठे गेल्या होत्या तुम्ही? सिओरला गेली होती कावड यात्रेला. हा ना. तीन दिवस होते ना तुमची? हा 3 दिवस आम्ही होतो. 10-15 बायका होतो आम्ही. भरपूर बायका होतो आम्ही. 11 किलोमीटर होतो ते कावड यात्रा. पायी पायी 4 तास लागले आम्हाला चालायला. 4 तास लागले. 4 तास. अच्छा. म्हणजे ती कावड घेऊन 11 किलोमीटर चालत जायचं ना. पायी चालत जायचं. 4 तास लागले. मम्मी सांगतायत. तेच मम्मी मला तिकडचं दाखवतात. फोटो दाखवतायत. व्हिडिओ दाखवतायत की आरती असं आम्ही चाललो असं केलं. आणि सगळ्या गोष्टी सांगतायत तिकडचं मला. तेच आमच्या सासू सुनांच्या गप्पा चालू आहे थोडक्यात. असं मम्मी सगळे मला विचारते प्रेग्नेंट आहे का? नाही प्रेग्नेंट वगैरे काही नाही. तिचं ते सिझर झालेलं आहे ना त्याच्यामुळे तिचं पोट दिसतंय ते. आणि गुड न्यूज जर असं तर कोणाला नको येते. आम्हाला पण पाहिजेच आहे. इतकं मस्तीखोर आहे ना. आता याला कळलं सांभाळत नाकात दम येऊन जातो. एकच आरविश आपला 10 पोरांना भारी आहे. एवढा आरविश मस्तीखोर आहे खरं तर. शांत बसत नाही. मम्मी ऐक नाही खरं. म्हणून आम्हाला लांब पर्यंत आम्ही विचारच करत नाही जोपर्यंत हा मोठा होत नाही तोपर्यंत. 1-2 वर्ष नाही. 1-2 वर्ष तरी नाही. आणि हो जर तशी काही गुड न्यूज असती तर मी लवकर शेअर केली असते तुमच्यासोबत. पण अजून आमच्या माइंडमध्ये पण नाही आहे कुठे. तर मग तेच कमेंट वाचतोय तर हसायला येत आहे. मी त्यांना ते कमेंट पण वाचून दाखवते की मम्मी अशा कमेंट्स येत आहेत असं चालू आहे म्हणून. असं तुम्हाला सगळ्यांचा खूप छान प्रतिसाद आहे. ते बघून चांगलं वाटतंय. कमेंट्स आम्ही कंटिन्यू वाचतोय. काही कमेंट्स खूप म्हणजे असं बरं का एवढे मोठे कमेंट्स आहेत. वाचून अक्षरशः मन भरून येतं ते वाचून सगळ्या गोष्टी. ठीक आहे चला आता म्हणजे थोडा वेळ थांबू. नंतर मग चहा वगैरे बाकीच्या काही गोष्टी आहेत त्या तुमच्यासोबत शेअर करते.
तर मंडळी आम्ही बसलेलो आहोत आमच्या अंगणामध्ये आणि तुम्ही मला त्या अंगणामध्ये बसलेलं बघितलेलं पप्पांच्या घरासमोर. आज मी आमच्या अंगणामध्ये बसलेली आहे आणि तेच मी तुम्हाला मगाशी बोलली की मला काहीतरी गोष्ट तुमच्यासोबत शेअर करायची, गुड न्यूज आहे ती. तर ही गुड न्यूज अशी आहे की आम्ही 3 महिने ज्या कामासाठी धावपळ करत होतो, मेहनत करत होतो, अक्षरशः म्हणजे आम्ही ऊन नाही बघितलं, पाऊस नाही बघितलं, रात्र म्हणजे दिवस टेन्शनमध्ये असायचो. व्हिडिओ येत नव्हते आपले. मला तुम्ही सगळे बोलायचे, आरती व्हिडिओ येऊ दे, रेग्युलर व्हिडिओ कर तुझे, व्हिडिओ का बंद आहेत. पण मला म्हणजे शूट करायला जमत नव्हतं. एवढा आम्ही 3 महिने एवढा त्रास घेतला त्या कामासाठी तुम्हाला काय सांगू. आणि शून्यापासून आम्ही सुरुवात केली होती. फायनली ते काम आमचं सक्सेसफुल झालेलं आहे आणि ही खूप आनंदाची गोष्ट आहे आणि खूप आनंद होतोय आम्हाला. खूप आनंद झालेला आहे ही आम्हाला. गोष्ट पूर्ण झाल्यानंतर, कारण की आपण जे मेहनत करतो त्याचं फळ आपल्याला भेटल्यावर तेव्हा आपल्याला खूप आनंद होतो. हो. तसंच आम्हाला खूप आनंद झाला आता. खूप आनंद झाला. काल ॲक्च्युली रात्रीच आम्हाला 8 वाजताच मेसेज आला होता आणि तो मेसेज नंतर आम्ही एवढं खुश झालो मंडळी. असं समजा ना की आमचं आयुष्यभराचं काम सेट झालेलं आहे. आता आम्हाला कोणत्याच प्रकारचं टेन्शन नाही. मला अजून 1 वर्ष थोडंफार टेन्शन आहे, म्हणजे बोलायचं तर पैशांच्या बाबतीत, आर्थिक पैशांच्या बाबतीत. म्हणजे माझ्या डोक्याला थोडंसं 1 वर्ष अजून टेन्शन असेल, पण 1 वर्ष झाल्यानंतर मग आमची लाईफ पूर्ण सेट असेल, मग आम्हाला काही प्रॉब्लेम नाही. आता ही गोष्ट तुम्ही मला आरती तू जे काम करते ते आमच्यासोबत शेअर का नाही करू शकत. मंडळी खूप मोठं काम झालेलं आहे, पण ते तुमच्यासोबत शेअर करण्यासारखं नाही आहे, कारण ते आमच्या म्हणजे वैयक्तिक दोघांच्याही जीवनाशी निगडीत नाही आहे ते. त्याच्यामध्ये दुसरा पण कोणाची तरी समावेश आहेत आणि भरपूर काही गोष्टी आहेत. तर मग मला त्या सगळ्या तुम्हाला इथे सांगता नाही येणार, बोलता नाही येणार. भरपूर काही गोष्टी आहेत, त्यामुळे मग त्या इथे सोशल मीडियावरती नाही सांगितलेलंच बरं. काय विशाल है ना? त्यामुळे मग मला असं वाटतं की तुमच्यापर्यंत फक्त एवढीच गोष्ट सेट करायची की मंडळी खूप मोठी गोष्ट झाली, खूप आनंदाची गोष्ट झाली आहे. आणि म्हणजे काय बोलू मी तुम्हाला, बस माझ्या देवाने मला सर्वस्व दिलं आहे, मी असं बोलते ह्या गोष्टीसाठी. आणि जे घडतं ते चांगल्यासाठीच घडतं ना विशाल. आणि आत्तापर्यंत माझ्या बाबतीत जेही काही झालेलं आहे ना ते चांगल्यासाठीच झालं, मी असं समजायला लागली. आत्ता मला ह्या गोष्टी असं वाटतात ना, जे पण देव करतोय ते बरोबर करतोय आणि जो रस्ता परमेश्वर चालायला देतोय तो अगदी योग्य आहे, असंच माझी बार फील येते. म्हणजे मला तेच वाटतंय, बार मी तेच विचार करते. आणि जे झालं ते खूप चांगलं झालं मंडळी, खूप म्हणजे एवढं चांगलं झालं ना तुम्हाला काय सांगू. म्हणजे आम्ही सगळीकडनं आहे ना, म्हणजे सुख काय असतं ते आम्हाला थोडक्यात भेटलं, असं मला तुम्हाला सांगायचं आहे. ठीक आहे, म्हणजे बघा ना तुम्ही याच्यामध्ये आमचं सगळ्यात जे महत्त्वाचं काम आहे, जे प्रत्येकाचं स्वप्न असतं ते आमचं पूर्ण झालं. काका ते आमचं दोघांचं स्वप्न पूर्ण झालं. त्याच्यानंतर आम्हाला आईचं प्रेम भेटलं, मम्मी, उमेश भाऊ आमच्यासोबत आहे, आरविश आजीसोबत खुश आहे, विशाल आईसोबत खुश आहे, आम्ही आमच्या घरामध्ये आहोत, आमच्या घरामध्ये बसलेलो आहोत. आणि या व्यतिरिक्त आम्हाला सुख नसेल काही. कदाचित बोलतात ना अशक्य हे शक्य करतात स्वामी, असं त्यांचं ते वाक्य आहे स्वामींचं. आणि तीच गोष्ट आमच्याच बाबतीत झालेली आहे. ज्या गोष्टी शक्य नव्हत्या त्या शक्य झालेल्या आहेत. आणि जे झालं ते खूप चांगलं झालं आहे, खूप चांगल्यासाठी झालेलं आहे. यापुढेही सगळं चांगलंच होणार आहे, असं खूप पॉझिटिव्ह वाईब्स आहेत आमच्याकडे आता. आणि ठीक आहे मंडळी, खूप मोठी गोष्ट ॲक्च्युली जी गोष्ट घडलेली ना त्याच्यासाठी ना आम्ही आता या गुरुवारी तर आम्हाला म्हणजे उद्या गुरुवार आहे, तर आम्हाला काही उद्या गुरुवार नाही, पुढच्या गुरुवारी. हां, मग उद्या गुरुवारी ना, उद्या गुरुवारी नाही जमणार, आज गुरुवारी. हां, मग आज गुरुवारी, सॉरी चुकलं असेल माझ्याकडनं. आज गुरुवार आहे, तर मग पुढच्या गुरुवारी आम्हाला मस्त स्वामींच्या मठात जायचं आहे, स्वामींना पेढे ठेवायचे आहेत. तो पण ब्लॉग मी तुमच्यासोबत शेअर करेल की जे आमचं हाती घेतलेलं काम पूर्ण झालं. आणि माझ्या पप्पांच्या घरी, भाऊला, सगळ्यांना मला ती गुड न्यूज शेअर करायची आहे. आता ऑफकोर्स व्हिडिओवरून कळेलच त्यांना, पण मग त्या दिवशी मला पेढे वाटायचे आहेत अक्षरशः, की आम्ही जे काम हाती घेतलं होतं ते सक्सेस झालं आमचं असं. आणि त्याच्यासाठी तुमची पण मला खूप साथ लागेल मंडळी. अजून 1 वर्ष आपल्याला आहे टेन्शन डोक्यावरती, ते जेव्हा क्लिअर होईल ना तेव्हा आपण सगळ्या गोष्टीमधून फ्री झालो आणि म्हणजे भरपूर काही गोष्टी होतील मग. ठीक आहे मंडळी, चला आता ना बघू, चहा बनवायचा आहे. मस्त संध्याकाळचं वातावरण झालेलं आहे आणि आता आपण गवती चहा टाकून चहा करू. ॲक्च्युली मम्मी चहा करतात, पण म्हटलं ठीक आहे चला आज मी करते चहा. चला मग आता संध्याकाळी चहाची वेळ झाली आणि चहा एन्जॉय करूया. तर हे बघा मस्त चहा उकळलेला आहे, आता आपण चहा घेऊया.
2 डोसे नाही बोलत बरं. 2 डिसेंबर. थँक्यू. हे का हो? ओ चहा पप्पाचा वाढदिवस कधी असं म्हटलं? आपल्या 12 एप्रिल. चहा नाही प्यायचा तू. हा उमेश भाऊंचा चहा. चहा नाही प्यायचा. चलो सब चाय एन्जॉय करो. तर मंडळी आमच्या घरासमोरच आहे ना सूर्यास्त होतो आणि ते खूप छान वाटतं पाहायला. इकडनं समोरून इथे समोरच सूर्यास्त होताना दिसतो अक्षरशः घरासमोरच आणि खूप छान वाटतंय. आणि इकडे बघा सगळे मस्त चाय एन्जॉय करतायत आणि ऊन पडलेलं होतं ना आज दिवसभर. आज पाऊसच नव्हता. बरं वाटतं. वातावरण खूप छान वाटत होतं आज. आणि आज कपडे सुकले. कपडे सुकले ना. आपल्या मध्ये पहिलं तर तीच मेन काही आहे. टेन्शन बायकांचं कपडे सुकले का बरं? 99% बायकांचं हेच टेन्शन असेल कपडे सुकत नाही म्हणून. कारण पाऊसच तेवढा आहे तर काय करणार. जरा ऊन पडलं की सगळे कपडे बाहेर. ठीक आहे, तेच तर. आणि हे बघा पूर्ण आमच्या घरामध्ये ऊन पडतं मेन भिंतीवरती आणि असं पूर्ण पिवळं पिवळं वातावरण वाटतंय बाहेरचं सूर्यास्त होताना. हे बघा मंडई झालेली आहे संध्याकाळी. मस्त टाइम स्पेंड केला आम्ही एकत्र आणि आता आम्ही घरी चाललो आहोत तिकडे. कारण उद्या आर्विशला स्कूलला जायचं आहे सकाळी त्यासाठी. आणि आता बघू घरी झाल्यानंतर स्वयंपाक पण करायचा आहे. मम्मी पण काहीतरी स्वयंपाक करतील. काय करणार आहे मम्मी आज स्वयंपाक? भाऊ काय करू भाजी पोळी. अच्छा. आणि आता कसं आहे तिकडे वेगळा स्वयंपाक इकडे वेगळा स्वयंपाक असं होतंय. पण ठीक आहे चला काही हरकत नाही. आणि तुम्हाला एकत्र बघायला आम्हाला खूप आवडेल तर आम्ही रोजच एकत्र असू. आता रोज तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसणारच आहोत. ठीक आहे मग चला आता घरी जाऊया आपण. चला मग मी येते. मंडळी तुम्हाला दिसते मी साडी नेसलेली. हे बघा तर ही जी साडी नेसलेली आहे या साडीचा रेडीमेड ब्लाऊज आहे. हे बघा आणि या साडीचं नावच आहे रेडीमेड ब्लाऊज साडी. आणि कलेक्शन खूप छान आहे. आता ही साडी मला रिसीव झालेली आहे आयशा कलेक्शन कुरुडवाडी या चॅनलकडनं. आणि ताईंनी ही जी साडी पाठवली आहे तर ह्या साडीचा जो रंग आहे तो अंजीर कलर आहे आणि परत धूपछाव कलर आहे हा. तर खूप सुंदर अशी ही साडी मला रिसीव झालेली त्यांच्याकडनं. आणि ह्या साडीचं जे फॅब्रिक आहे ना ते फॅन्टी फॅब्रिक आहे. आणि अजून म्हणाल तर मस्त. तर हा रेडीमेड ब्लाऊज आहे आणि हा ऑल साईजसाठी तुम्ही स्टिच करून पण करू शकता किंवा जर तुम्ही म्हणजे ऑल साईजसाठी अवेलेबल आहे हा. तर ही बघा ही साडी अशी आणि ब्लाऊजची बॅक साईड खूप सुंदर साडी आहे ही. खूप मस्त. आणि हो यापुढचं या साडीमध्ये जे काही कलेक्शन आहे जे काही वेगवेगळे कलर्स आहेत ते तुम्हाला आयशा कलेक्शन कुरुडवाडी या चॅनलवरती पाहायला मिळतील. आणि त्यांकडे खूप छान छान कलेक्शन आहे. आपल्या चॅनलकडनं त्यांना खूप छान प्रतिसाद मिळालेला आहे. असाच प्रतिसाद तुमचा त्यांच्यासाठी राहू द्या त्यांच्या बिझनेस ग्रो करण्यासाठी. तर ही साडी कशी वाटली मला ही कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि जर तुम्हाला आवडली असेल ना तर तुम्हीही जाऊन टाईमचा चॅनल सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त लाईक करा. जास्तीत जास्त मैत्रिणींपर्यंत पाठवा जेणेकरून त्यांनाही मदत होईल. तर मंडळी काल रात्री मी घरी आले आणि जसं तुम्हाला सांगितलं होतं की माझी तब्येत ठीक नाही आहे. नंतर माझ्याकडनं काही जास्त झालं नाही. मी फक्त वरण भातच केला होता आणि वरण भात आर्विशनी खाल्ला विशालनी पण तेच सेम खाल्लं. आणि मग थोडंसं जेवण केलं आणि लगेच झोपले. ती डायरेक्ट सकाळीच उठली आर्विशला स्कूलला सोडण्यासाठी. आता आर्विशला स्कूलला सोडून आली आहे आणि मग आता घरातलं आवरायचं काम चालू आहे माझं. तेच तुम्हाला काही गोष्टी आज क्लिअर केल्या असतील. तर मंडळी व्हिडिओ हा इकडेच एंड करते. आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबातच विसरू नका. बाय.